मी प्रतिभा हाऊ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत। डोसा आपण अनेक प्रकारात खातो, तर त्याच्यामध्ये आजकाल बाहेर बटर आणि चीजचं प्रमाण फार आहे, पण आज आपण एक छान असा पौष्टिक डोसा बनवणार आहोत। नेहमीच्याच डोशाला थोडंसं ट्विस्ट दिलेला आहे, म्हणजे घरात जे साहित्य उपलब्ध असतं, भाज्या उपलब्ध असतात, त्याच्यातूनच हा डोसा बनवणार आहोत आणि जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय असू शकतो। तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी वेजी डोसा। अत्यंत साधा आणि सिंपल साहित्यामध्ये हा डोसा बनणार आहे। तर आपण हा डोसा कसा बनवायचा हे पाहूयाच, पण चॅनलवर पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन हिट करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा। तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी वेजी डोसा। त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया। हेल्दी वेजी डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। डोसा बॅटर घेतलेला आहे। डोसा बॅटरचं प्रमाण हे साधारण 4 डोसे बनतील इतकं घेतलेलं आहे। त्यानंतर ही टोमॅटो चटणी आहे साऊथ इंडियन स्टाईलने। ह्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर हे होममेड मेयो आहे, तो 1 चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ, 1 चमचा किसलेलं गाजर, 2 चमचे किसलेलं बीट, मूठभर कोथिंबीर, 1 छोटा कॅप्सिकम घेतलेला आहे बारीक स्लाइस करून, 1 छोटा कांदा स्लाइस करून घेतलेला आहे पातळ आणि 20 ग्रॅम पनीर। आता आपण कृतीकडे वळूया। पॅन गरम झालेला आहे। आता आपण या डोसा तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जसा डोसा घालतो नॉर्मली तसाच घालायचा आहे, पण इथे महत्त्वाची टीप अशी, डोसा थोडासा जाड घालायचा आहे, फार पातळ घालायचं नाही, कारण आपल्या वरच्या वेजीज आहेत त्या आपण व्यवस्थित शिजेपर्यंत हा डोसा जळतो। हे बघा, परफेक्ट असा आपला डोसा झालेला आहे घालून। आता ह्याच्या सगळ्यात महत्त्वाची टीप, ह्याच्यावर घालायचं आहे तूप। इथे मी हेल्दी वेजी डोसा आपण बनवतो त्यामुळे अजिबात बटर, चीज किंवा कुठल्याही बाहेरच्या आर्टिफिशियल पदार्थांचा वापर करणार नाही। स्वतः हे मीडियम फ्लेमवरच आपण शिजवायचं आहे, याला अजिबात मोठी फ्लेम करायची नाही। आणि घालून झाल्यानंतर एक साधारण अर्ध्या मिनिटानंतर ही आपण जी चटणी बनवली आहे ती आपण अशी स्प्रेड करायची आहे सगळीकडे। इथे तुम्ही जी मिरची आणि लसणाची आपण चटणी बनवतो ती सुद्धा तुम्ही वापरू शकता, ही अगदीच ऑप्शनल आहे। आणि ह्या चटणीची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर ह्याच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर आपण घालायचं आहे मेयोनीज। हे होममेड मेयोनीज केलेलं आहे मी। तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, ह्याची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेन। आता हे सगळं झाल्यानंतर आपण ह्याच्यात थोडंसं घालायचं मीठ, आणि महत्त्वाची गोष्ट, मी ऑलरेडी डोसा बॅटरमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे त्या अकॉर्डिंगच मीठ घाला। त्यानंतर आपण सगळ्या वेजीस थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या। तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही ॲड केल्यात तरी चालतील। त्यानंतर घालायचं आहे कांदा, कॅप्सिकम आणि वरून घालायचं आहे चिली फ्लेक्स। मुलं खाणार असतील तर हा तुम्ही चिली फ्लेक्सचा ऑप्शन काढू शकता। हे झाल्यानंतर याच्यामध्ये आपण आता पनीर किसून घालायचं। हे शिजत असताना वरून असं थोडंसं तूप घाला, म्हणजे त्याची टेस्ट फार अप्रतिम लागते। आणि व्यवस्थित असं आपण आता शिजून द्यायचंय। त्याच्या अशा ज्या कडा असतात त्या थोड्याशा अशा फ्लॅट करायच्या, म्हणजे तुम्हाला थोडासा क्रंचीनेस डोशासाठी हवा असतो तो तुम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये। तर त्या थोड्याशा वेजीज असतात त्या थोड्याशा अशा परतवून घ्या।
म्हणजे कलरफुल असा बघा तुमचा डोसा किती छान दिसतो. हा टेस्टला पण फार अप्रतिम लागतो. आणि ह्याला 1-2 मिनिटं ठेवायचं. तुम्ही ह्याच्यावर तुम्हाला झाकण ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. मला ह्यातल्या भाज्या अशा क्रंची छान लागतात खायला, म्हणून मी ह्याच्यावर झाकण ठेवत नाही. सो आता तुम्ही खालून डोसा शिजत आला की ह्याला फोल्ड करायचं आणि ताटामध्ये सर्व करून घ्यायचं. आपल्या जे डोशामध्ये टाकलेल्या भाज्या ते छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत थोड्याशा. तर त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून घेतल्यानंतर आपण डोशाला करायचं आहे फोल्ड. ते बघा परफेक्ट असं डोशाचं टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया आणि सर्व करून खाऊया. तर अत्यंत कमी साहित्यात आणि पौष्टिक असा हा डोसा तुम्ही नक्की घरी करून पहा आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कळवा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि मस्त हेल्दी रेसिपीसह. तोवर स्वस्त राहा, काळजी घ्या.